संडे आहे आणि मला नवरा म्हणाला की आज मस्त मटणाचा बेत बनव आणि लाडक्या नवऱ्याचं मी तर नेहमीच ऐकते. तर मग मी आज छान मस्त झणझणी सुखं मटण आणि मस्त तर्रीवालं मटण रस्सा आणि भाकरीचा बेत बनवला. विदर्भ स्टाईल पण थोडा सोलापूर टच देऊन. सगळ्यात आधी मसाले भाजून घेऊया. थोडे खडे मसाले मी ते तेल टाकून भाजून घेतले आहे. सुकं खोबरं घेतलं आहे आणि यामध्ये आता मी ॲड करणार आहे खसखस. आता हे सुद्धा छान ब्राऊन होतपर्यंत मी छान भाजून घेणार आहे. सगळे मसाले भाजून झालेले आहे. इथे आपण कांदा भाजून घेतला, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि आपण जे मसाले भाजलेले ते. आता सगळे मसाले छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता हे मसाले तेलामध्ये छान भाजून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत. मसाला एक पण मी यामध्ये 2 रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. मटणाला 4-5 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेला आहे आणि एकीकडे आपला मसाला सुद्धा भाजून झालेला आहे. भाजलेल्या मसाल्यामध्ये सुखे मसाले ॲड करून घेऊया. सुखे मसाले छान मिक्स करून भाजून घेऊया. आता यामध्ये ॲड करूया सोलापूरचा काळा मसाला. हा मसाला माझ्या आजी सासूने बनवला आहे आणि माझ्या आजी सासूला सगळे नानी म्हणतात, तर या मसाल्याला आम्ही सगळे नानीचा मसाला असंही म्हणतो. आणि आजही आजीच्या पिढीतलं असलं काही आपल्याला खायला मिळते हे आपलं भाग्यच आहे. त्या भाजलेल्या मसाल्याचे मी 2 भाग करून घेणार आहे आणि एका भागामध्ये मी मटण ॲड करणार आहे आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. आता हे आपलं सुखं मटण रेडी झालेलं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये जो मसाला काढला त्यामध्ये आता मटण आणि त्याचा मटणाचा रस्सा सगळं टाकून घेऊया. मटणाचा रस्सा थोडा पातळ बनवणार आहे भाकरीसोबत खायला, तर पाहिजे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून घ्या. 5 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवायचं आणि हे बघा या प्रकारे आपलं आता मटण सुखं आणि मटणाचा असा छान मस्त रस्सा रेडी झालेला आहे. एकीकडे छान भाकरी पण करून घेतल्या आणि ह्या मटणाच्या रस्स्यासोबत भाकरीची जी खायची मज्जा येते ना ते एकदम अप्रतिम. आता या गरम गरम भाकरी आणि मटणाचा रस्सा देते आता नवऱ्याला खायला. संडे असला की घरात मटणाचा वास तर पाहिजेच. म्हणजे कसं संडे आणि सुट्टी असल्यासारखं जरा वाटतं. आता संडे स्पेशल मटणाचा बेत रेडी आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.